बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच राज्यात अंगाची लाही लाही करणारं ऊन जाणवत आहे। संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याचं तापमान सर्वाधिक आहे। तर रविवारी विदर्भातील ब्रह्मपुरी 37 तर पुणे शहरातील कोरेगाव पार्कचा पारा हा 36 अंशावर गेलाय। महाराष्ट्राचे सरासरी तापमान 35 ते 37 अंशावर गेलाय। तर आपण पाहतोय ब्रह्मपुरीचं तापमान आहे 37 अंश सेल्सियस, पुणे कोरेगावचं तापमान आहे 36, सोलापूर 36, अकोला 35.6, तर रत्नागिरीचं 34.6, मुंबईचं 34.3, सांगली 34.3, वाशिम 34.2, सातारा 34.2, तर अमरावतीचं देखील तापमान 34 अंशावर गेलाय। चंद्रपूरचं तापमान आहे 34 अंश सेल्सियस, परभणी 34, नाशिक 33.8, कोल्हापूर 33.1, तर मालेगावचं तापमान 32.4 अंश सेल्सियस इतका आहे। आणि आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींची 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वीच 28 जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावर 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे। पुढील टप्प्यांवर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांमार्फत आता पडताळणी होणार आहे। तर लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे आपण पाहूयात। एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी नको। बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे वगळले जाणार आहेत। तर कुटुंबातील किमान एकाला निवृत्ती वेतन असेल तर ती बहीण देखील वगळली जाणार आहे। 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बहिणी देखील वगळल्या जाणार आहेत। तर 5 एकरापेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी देखील वगळले जाणार आहेत। आणि आता मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणार असाल तर थांबा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग आजपासून पुढील 6 महिने बंद राहणार आहे। तर कळंबोली सर्कल मधील बांधकामामुळे हा एक्झिट मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे। पनवेल, मुंब्रा आणि JNPT कडे जाणारी वाहनं यामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे। या मार्गावरून जाणारी वाहनं कोनफाटा या ठिकाणी पळसपे सर्कल मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वर वळवली जाणार आहेत। तर पर्यायी मार्ग नेमके कुठले असणार आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पनवेल, गोवा आणि JNPT कडे जाणारी वाहनं कोनफाटा या ठिकाणी पळसपे सर्कल मार्गे NH 48 वर वळवली जाणार आहेत। पुण्याहून मुंबईकडे येणारी आणि तळोजा, कल्याण आणि शिळफाट्याकडे जाणारी वाहनं रोडपाली आणि NH 48 मार्गे जाणार आहेत। आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी आहे। बाबा तू मरणार आहेस का असा सवाल 8 वर्षांची चिमुरड्या तैमूरने सैफ अली खानला केला होता। ही धक्कादायक माहिती स्वतः सैफ अली खानने दिली आहे। 16 जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला होता। त्यानंतर त्याची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आली आहे। घराची दारं नीट बंद केली नसल्यानं चोरीचा प्रयत्न झाला, त्यामुळे चाकू हल्ल्याला मीच जबाबदार आहे असं देखील सैफ अली खाननं म्हटलंय। सैफवर हल्ला झाला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, करीना कपूर तेव्हा काय करत होती, तैमूर सैफ सोबत हॉस्पिटलमध्ये का गेला, तैमूर का घाबरला होता, त्या रात्री सैफ हॉस्पिटलमध्ये रिक्षाने का गेला, या सर्व प्रश्नांची सैफने सविस्तर उत्तरं दिली आहेत। तर त्या रात्री काय घडलं, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घरात घुसलेल्या चोराशी लढलो, त्यात गंभीर जखमी झालो। करीना, तैमूर, जय आणि त्यांची आया घरीच होती। सैफ अली खानचं स्टेटमेंट, तू मरणार आहे का असा प्रश्न घाबरलेल्या तैमूरने केला असं देखील सैफ अली खाननं म्हटलंय। ती सतत सर्वांना फोन करत होती। रात्री खूप उशीर झाल्यामुळे कोणीही फोन उचलत नव्हतं। तैमूर म्हणाला मी तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाईन, मग मी रिक्षाने त्याच्यासोबत रुग्णालयात पोहोचलो, अशी प्रतिक्रिया सैफ अली खानने दिली आहे। आणि आता बातमी आहे मन सुन्न करणारी।
चुलत बहिणीचं लग्न होतं, त्यामुळे तरुणी आनंदाने डान्स करत होती. मात्र आनंद साजरा करत असतानाच विघ्न घडलं. डान्स करत असतानाच तरुणी खाली कोसळली आणि मग ती पुन्हा उठलीच नाही. डान्स करतानाच तिचा मृत्यू झालाय. तरुणीचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाल्याची माहिती मिळते. ही दुर्दैवी घटना मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये घडली आहे. तर हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, तर दररोज 30 ते 40 मिनिटं व्यायाम करा किंवा 30 ते 40 मिनिटं चाला. धूम्रपान, मद्यपान, बैठी जीवनशैली आणि ताणतणाव टाळा. 7 ते 8 तास झोप, संतुलित आहार आणि दरवर्षी आरोग्याची तपासणी करा. त्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. मृत्यू कधीही कुठेही येऊ शकतो. आपण यासाठी काळजी घेतली पाहिजे आणि हार्टशी रिलेटेड वेळोवेळी तपासण्या देखील केल्या पाहिजे. वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांकडे. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर. मुंबईच्या तापमानाचा पारा काहीसा वाढू लागलाय. दिवसाच्या तसंच रात्रीच्या तापमानातही तुलनेनं वाढ झाली आहे. दरम्यान सध्याचा काळ हा ऋतू बदलाचा असून उन्हाळ्याची चाहूल लागल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. या कालावधीत कमाल तापमान 33 ते 36 अंशादरम्यान राहणार आहे. बातमी लातूरमधून. लातूरमध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावं, या मागणीसाठी लातूरच्या निलंगा शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय. जिल्ह्यातील अनेक शेतकरी सोयाबीन हमीभाव विक्रीपासून वंचित राहिलेत. त्यामुळे आता तात्काळ सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. शिरगाव परिसरातल्या राऊत चौकामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी पोकलेनच्या सहाय्याने कॉन्क्रिटीकरण केलं जात आहे. मात्र सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतं. शेतीसाठी उजनी धरणातून 4 जानेवारीला सोडलेलं पाणी 15 फेब्रुवारीला बंद होणार आहे. आता धरणात उपयुक्त साठा 36.40 TMC पर्यंत आहे. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यामध्ये यापूर्वी डिसेंबरमध्ये सोडलेलं पाणी संपलं असून सध्या 20 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा बंधाऱ्यामध्ये शिल्लक आहे. बाहेरून पिझ्झा मागवल्यामुळे 4 विद्यार्थिनींना वसतिगृहाबाहेर काढल्याची माहिती चुकीची आहे. त्यांना समज देण्यासाठी फक्त नोटीस पाठवण्यात आली आहे, असं स्पष्टीकरण पुण्यातले समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिलं. नाशिकची सिटी लिंक बस खड्ड्यामध्ये आदळल्याने प्रवाशाचा मृत्यू झालाय. पोटात मार बसल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर दुचाकी स्वाराचा भीषण अपघात झालाय. सीवूड सिग्नल जवळ वाशीला जाणाऱ्या लेनवर ही घटना घडली आहे. दुचाकी वेगात असल्याने नियंत्रण सुटून दुचाकी टेम्पोला जाऊन धडकली आहे. अपघातामध्ये एका वाहनाच्या डॅश कॅममध्ये हा अपघात कैद झालाय. नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरातील गोळीबारात 2 जण जखमी झालेत. 3 ते 4 जणांनी हा गोळीबार केलाय. गोळीबार नेमका कशामुळे झाला, किती आरोपी होते हे अद्याप स्पष्ट झालं नसून लवकरच या घटनेचा तपास केला जाईल, असं जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी म्हटलंय. जालन्यात एका 21 वर्षीय तरुणाला जिवंत जाळण्यात आलंय. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुना गावामध्ये ही घटना घडली आहे. आकाश जाधव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान मयत तरुणाची हत्या कोणी आणि कोणत्या कारणाने केली याचा तपास सुरू आहे. कोल्हापुरातील करवीर तालुक्यातल्या खुपिरे गावात बोगस रासायनिक खतांचा साठा सापडलाय. रंगभैरवी नावाच्या दुकानात खताच्या 77 बॅग्स आढळून आल्यात. या प्रकरणी दुकानदार आकाश नाळे याच्यावर करवीर पोलिसात 3 गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र बोगस खते तयार करणारा मोकाटच आहे.
नागपूरच्या नंदनवर पोलिसांनी शाळकरी मुलींची छेडछाड करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आरोपी आला होता। तो वरचेवर येऊन खरेदी करणाऱ्या मुलींची छेडछाड करायचा। शाळा प्रशासनाने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली असता आरोपीला अटक करण्यात आली आहे। नागपुरात लक्झरी लाईफस्टाईल जगणाऱ्या अट्टल चोरट्याला हुडकेश्वर पोलिसांनी जेरबंद केलाय। ब्रँडेड कपडे, 1.5 लाखांचा मोबाईल, अलिशान कार, ब्रँडेड घड्याळ वापरण्यासाठी तो चोरी करायचा। नागपूर पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। दिल्ली हत्याकांडातील पीडिता श्रद्धा वालकरच्या वडिलांचं मुंबईमध्ये हार्ट अटॅकनं निधन झालंय। मुलीच्या मृतदेहाच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्याची विकास यांची इच्छा मात्र अधुरीच राहिली आहे, कारण हे अवशेष पोलीस तपासातील पुरावा आहेत, त्यामुळे वालकरांना ते देण्यात आलेले नव्हते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। उंदीर चावल्याने एका विद्यार्थ्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं असून विद्यार्थ्यांमध्ये रेबीजची लक्षणं आढळून आली आहेत। तरीही वसतिगृह प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। जर वेळीच उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा अभाविपनं दिलाय। सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करत नशेत बेभान झालेल्यांकडून रस्त्यांवरती उन्माद सुरू आहे। नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीत मद्यधुंद तरुणाईची पोलिसांशी हुज्जत पाहायला मिळाली आहे। दारूच्या नशेत बेभान युवतीसह एका युवकाने मुजोरीगिरी करत पोलिसांसोबत वाद घातल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। बॉयफ्रेंड है मेरा, क्या हुआ? राज्यातल्या लाडक्या अपात्र बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। सर्वाधिक लाडक्या अपात्र बहिणी या आर्थिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ठरणार आहेत। पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये ही संख्या सर्वाधिक आहे। बातमी नागपूरमधून। नागपूर जिल्ह्यात 1228 लाडक्यांकडे 4 चाकी वाहनं असल्याचं निष्पन्न झालंय, त्यामुळे त्यांचं अनुदान बंद होण्याची शक्यता आहे। नागपूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 9.84 लाख अर्ज आले होते। राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातल्या कोथरूडच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सोलापूरकरांनी वादग्रस्त विधान केलं होतं। तो वाद ताजा असताना सोलापूरकर पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बरळले होते। अँड्रॉइड पासून आयफोन पर्यंतचे 15 मोबाईल हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत। अगदी मोदी सरकारनेच हा हॅकिंगचा अलर्ट दिलाय। वापरकर्त्यांनी मोबाईल डिव्हाइस अपडेट करावेत। अँड्रॉइड 12 आणि त्यानंतरच्या सॉफ्टवेअरमध्ये सुरक्षा धोक्याचे अनेक दोष आढळलेत। मुंबई हायकोर्टाच्या नामांतराची मागणी होते। बॉम्बे हायकोर्टाचं नामांतरण महाराष्ट्र उच्च न्यायालय करा अशी मागणी भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे। गोपाळ शेट्टी यांनी याबाबत केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना पत्र देखील लिहिलं आहे। मुंबईत रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा पुन्हा सुरू होणार आहे। महाराष्ट्र परिवहन विभागाने नुकतीच मुंबईमध्ये रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेला परवानगी दिली आहे। टॅक्सी संघटना आणि रिक्षा संघटनांनी रॅपिडोला विरोध केल्यानंतर काही काळ सेवा बंद होती। मंगळवारी कोकण रेल्वेवर ब्लॉक घेतला जाणार आहे, तर रोहा यार्डमधील अप मार्गावर ओव्हर रायडिंग स्विच बदलाचं काम केलं जाणार आहे। त्यासाठी मध्य रेल्वेने सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक घेतलाय। या काळामध्ये एक्सप्रेस उशिरानं धावणार आहे। भीमाशंकरची स्ट्रॉबेरी थेट दुबई दरबारी पोहोचली आहे। दुबईकरांनी भीमाशंकरच्या अर्धा किलो स्ट्रॉबेरीला 600 रुपये मोजल्याचा दावा केला जातोय। भीमाशंकरच्या आदिवासी पट्ट्यातील डोंगराळ भागातील 55 शेतकऱ्यांनी एकत्र येत स्ट्रॉबेरीची ग्रुप शेती केली आहे। कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत स्ट्रॉबेरी शेतीसाठी अनुदानही दिलंय। अमेझॉनच्या कामगारांनी काम बंद करण्याची घोषणा दिली आहे। कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या कामगारांना लाभ मिळावेत तसा करार 3 महिन्यांपूर्वी करण्यात आला होता, मात्र याची अंमलबजावणी अजून न झाल्याने कामगार आज काम बंद आंदोलन करण्याची शक्यता आहे।
सिंहगडावर रविवारी मधमाशांनी सुमारे 4 ते 5 पर्यटकांवर हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये एक तरुण बेशुद्ध झालाय, त्याला स्थानिकांनी रुग्णालयामध्ये दाखल केलाय। कल्याण दरवाजा येथील मधमाशांच्या पोळ्याला दगड मारल्याने त्या माशा उठल्या आणि त्या पर्यटकांच्या मागे धावल्या अशी प्राथमिक माहिती आहे। सांगलीमध्ये चंद्र नमस्काराचा विश्व विक्रम करण्यात आलाय, तर एकदाच 1200 महिलांनी चंद्र नमस्कार घालून विश्व विक्रम केलाय। सांगलीच्या तरुण भारत स्टेडियम मध्ये चंद्र नमस्काराचा विश्व विक्रम हा पार पडलाय। याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील नोंद करण्यात आली आहे। सांगलीच्या कुंडलमध्ये ऐतिहासिक कुस्त्यांचं मैदान पार पडलंय, तर महाराष्ट्र कुस्ती मैदानामध्ये पंजाबच्या गौरव मछवाडाने पैलवान हर्ष सादगीर याला चितपट करत मानाची गदा पटकावली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून आलंय, तर घाटी हॉस्पिटलमध्ये जीबीएस लागण झालेल्या 2 बालकांचा समावेश आहे। पालिका प्रशासनाकडून या प्रकरणी खबरदारी घेण्यात येते, तर दूषित पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे। प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। 15 ते 30 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी दिसतायत। दिवस असो किंवा रात्र, जिथे पाहावं तिथं वाहतूक कोंडीच दिसते। अगदी 20 मिनिटांचं अंतर पार करायला 2 ते 3 तास लागतात। पंकजा मुंडे यांनी सांगितलं म्हणजे त्या लगेच नवा पक्ष काढणार नाहीत। त्या नव्या पक्षाबद्दल विचार करत असतील तर विचार करायला हरकत नाही। या आधी ओबीसीचा मुद्दा घेऊन शिवसेनेतून बाहेर पडलो होतो असं छगन भुजबळ म्हणाले। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी एक मोठं विधान केलं होतं। आता त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। पंकजा मुंडेंनी नवा पक्ष काढावा, आमच्या त्यांना शुभेच्छा असतील असं राऊत म्हणाले। येवा कोकण आपलोच असा असं मोठ्या प्रेमानं म्हटलं जातं, मात्र कोकणातल्या एका घटनेनं पर्यटकांमध्ये दहशत पसरली आहे। नेमकं असं काय घडलंय, कोणाच्या कृतीनं पर्यटनाचा जिल्हा या प्रतिमेला तडा गेलेला आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। पर्यटन जिल्हा की गुंडांचा किल्ला, पर्यटकाला दोरीने बांधून मारहाण। कोकणातील घटनेनं पर्यटकांमध्ये दहशत। राज्यात पर्यटनासाठी कोकणाला मोठी पसंती असते। हिरवागार निसर्ग आणि सागर किनाऱ्याची सर्वांनाच भुरळ पडते। त्याशिवाय आदरातिथ्य आणि ताज्या मासळीचं आकर्षण आहेच। मात्र तुम्ही जर कोकणात जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी जरूर बघा, कारण या घटनेनं पर्यटकांमध्ये दहशत पसरली। मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ झाराप 0 पॉइंट येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या 2 पर्यटकांना वाईट अनुभव आलाय। त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। निमित्तही अगदी किरकोळ होतं। एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी ते थांबले होते, त्यावेळी चहाच्या कपात माशी पडली। नवीन चहा दे नाहीतर पैसे देणार नाही या पर्यटकांच्या मागणीनं वाद वाढला। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। हॉटेल मालकासह अन्य 5 ते 6 जणांनी एका पर्यटकाला दोरीनं बांधून बेदम मारहाण केली। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। त्याच्यामध्ये जे पर्यटनासाठी आले होते त्यांच्यापैकी एकाने डायल 112ला कॉल केला। डायल 112चा कॉल हा कुडाळ पोलीस स्टेशनला रिराऊट झाला आणि कुडाळ पोलीस स्टेशनचं पथक लगेच त्या पॉईंटपर्यंत पोहोचलं। तिथे जाऊन त्यांनी जे पकडून धरलेला इसम होता पर्यटन, त्याला सोडवलं आणि सगळ्यांना घेऊन कुडाळ पोलीस स्टेशनला आले। दरम्यान कुडाळ येथील झाराप खान मोहल्ला येथे राहणारे आणि मारहाण करणाऱ्या तन्वीर करामत शेख, शराफत अब्बास शेख, अब्बास उर्फ साहिल शराफत शेख, परवीन शराफत शेख, साजमीन शेख आणि तलहा करामत शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पर्यटन ही प्रतिमा असलेल्या जिल्ह्यात अशी घटना खपून घेतली जाणार नाही असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलाय। तर अशा काही हेराफेरी करणारे लोकांचे हॉटेल आपल्या जिल्ह्यामध्ये असू नये अशी भूमिकेचे आम्ही सगळेजण आहोत आणि आमचा जिल्हा हा पर्यटक जिल्हा आहे। अशा पद्धतीने पर्यटकाला अगर मारहाण होत असेल तर उद्या आमच्या जिल्ह्याच्या प्रतिमेवर फटका बसू शकतो, हे आम्ही व्हायला देणार नाही। शेजारचा गोवा आणि दक्षिण किनारपट्टीवरील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्यात कोकणात पर्यटकांना अशी मारहाणीची घटना घडत असेल
तर येवा कोकण आपलोच असा या म्हणण्याला काय अर्थ आहे? पर्यटकांचा आदर होत नसेल तर कोकणाला कितीही कॅलिफोर्नियाची उपमा दिली तरी पर्यटन विकास कसा होणार? त्यासाठी स्थानिकांना पर्यटकांच्या आदरातिथ्याचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. 12 फेब्रुवारीला हिंदू बांधवांनी एकत्र या. शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी आवाहन केलंय. एकत्र जमून घटनेचा निषेध करूया असं देखील निलेश राणे म्हणाले. तर एका पर्यटकाला या ठिकाणी मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर निलेश राणे यांनी हे आवाहन केलेलं आहे. 12 फेब्रुवारीला हिंदू बांधवांनी एकत्र या असं आवाहन शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केलंय. पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे, 12 तारखेला 4 वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार, कारण का ती इलिगल आहे. पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे 48 तास आहेत. आज 10 तारीख आहे. 12 तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी, नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल.